काय अजून साखरेची गरज आहे. कडू लागतंय. Apparently, according to ChatGPT, which I trust my life on, आणि आता I started doubting ChatGPT. हे पण यूज करणार आहे. आणि जे लोक हे चाटत नाहीत, शेम ऑन यू. सो आपण केक बनवणार आहोत, बट नॉट जस्ट अ केक. माझ्या डॅडचा बर्थडे आहे उद्या, सो त्यांच्यासाठी केक बनवायचा आहे आणि त्यांना डायबिटीज आहे. तो डायबिटिक फ्रेंडली केक बनवणार आहोत. ChatGPTला विचारलंय फॉर द रेसिपी. सो लेट्स सी कसा बनतोय. कढई आहे तर आपण कढईचा वापर करणार आहोत. मी याआधी कढईमध्ये केक बनवलेला नाहीये, मी कुकरमध्ये बनवलाय याआधी. रूमवर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी हे आणलं पॅन, आणि हे माझ्या कुकरमध्ये बसत नाहीये त्यामुळे मला कढईमध्ये करायला लागतं, कारण कढईमध्येच ते बसतंय. सो आपण कढईमध्ये ट्राय करतोय. अपॅरेंटली अकॉर्डिंग टू ChatGPT, विच आय ट्रस्ट माय लाईफ ऑन, कढईमध्ये होऊ शकतं. आय डोंट नो, आय मीन इट्स अन एक्सपेरिमेंट. आपल्याला 2 कप ओट फ्लोअर हवाय. मला वाटतं ओट्स कमी करणार. काही नाही, आपण ब्लिंकिटवरनं मागवूया. ओके, सो ओट्स अपॅरेंटली माझ्या खाली जे दुकान आहे तिथे नाही आहे. तोपर्यंत आपण फ्रॉस्टिंग बनवू. 100 ग्रॅम्स 100 ग्रॅम्स 200 ग्रॅम आणि इथे दिले 250 ml. सो 50 ml कमी आहे, ॲज ओके आय गेस. मी हे पण यूज करणार आहे. आणि जे लोक हे चाटत नाहीत, शेम ऑन यू. सो आपल्याला 1 कप ग्रीक योगर्ट हवं होतं, बट आपल्याकडे आहे 200 ml, विच इज 50 ml लेस फॉर 1 कप, बट इट्स ओके. आणि अनस्वीटन्ड वापरा जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला ज्यांच्यासाठी तुम्ही बनवताय त्यांना डायबिटीज असेल तर अनस्वीटन्ड आहे, नॅचरली अनस्वीटन्ड. कारण ह्यामध्ये जी शुगर वापरतात ती स्टिविया किंवा इथेरॉल वगैरे जे काय असतं ते नसते. त्यामुळे तुमचं ब्लड शुगर स्पाईक होऊ शकतं, जे आपल्याला नको आहे. तोच पर्पज असतो डायबिटिक फ्रेंडली केक बनवण्याचा, की आपल्याला शुगर स्पाईक नाही करायची. 2 टेबलस्पून पाहिजे. हे 2 tablespoon, 1 tablespoon. It was at this moment that he knew. He fucked up. त्याला 4 to 6 हवेत, सो डिपेंडिंग ऑन द अमाऊंट ऑफ स्वीटनेस यू लाईक. माझ्या डॅडला प्रचंड गोड आवडतं आणि त्यांना डायबिटीज आहे, त्यामुळे मला एकदम वाईट वाटतं की त्यांना गोड आवडतं, त्यांना गोड खाता येत नाही. गोइंग टू टेस्ट दिस. ओके, अजून साखरेची गरज आहे ना. कडू लागतंय. चव बिघडली यार तोंडाची यार, म्हणून मी सांगतेय. मी पहिल्यांदा बनवतेय, मला नाही माहिती कसं होणार आहे. सो मी क्रीमला थोडं रेस्ट व्हायला दिलं आहे. आय डोंट नो, थोडंसं कडसर लागतंय. ते का लागतंय ते मला माहीत नाही, बिकॉज कमी पडलंय. ओके, सो आपण हे मिक्सी करणार आहोत. ओट फ्लावरला बारीक केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण आता आपले सगळे ड्राय इंग्रेडियंट्स मिक्स करून घेऊ. हे आहे आपलं ओट फ्लावर. ओके, फाईन झालं आहे. कसं होतंय बघूया. अगेन आम जस्ट, जसं तुम्ही बघताय तसं मी फिगर आउट करते ह्याला. आय डोंट नो मी काय करते आहे. इथे 6 टेबलस्पून दिले, बट मी जरा कमी टाकणार आहे कारण जे आपलं फ्रॉस्टिंग आहे ते थोडं कडसर झालेलं. आणि आता आय स्टार्टेड डाउटिंग ChatGPTने 6 टेबलस्पून सांगितलं होतं, बट मी 3 टेबलस्पून टाकलंय. ओके, सो आपण जरा चेंजेस करतोय त्या कारणाने, कारण मला ते फ्रॉस्टिंग जरा कडू लागत होतं. थोडं जास्त टाकते कारण जो तो अंदाजवाला असतं ना, अंदाजाने टाका, त्याच्या मला आतून फिलिंग येत नाही आहे की इनफ आहे. कारण मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, म्हणजे मी बेकिंग सोडा वापरते आणि तो मी पॅनकेक्स वगैरेसाठी वापरते. सो मला थोडाफार अंदाज आहे असं मला वाटतं, असं फक्त मला वाटतं. मला माहिती काय होणार आहे. आणि 1/2 टीस्पून सॉल्ट, म्हणजे अगदी चिमुकलं इतूशो असं टाकायचं. जास्त टाकू नका, खारट होईल.
सो थोडंसं सिनेमन टाकणार आहे. त्यामध्ये आपल्याला 3 अंडी, अर्धा कप ग्रीक योगर्ट, 1 कप मिल्क, 2 टेबलस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट. पण मी तेवढं टाकणार नाही, मी अगदी चिमूटभर टाकणार आहे, कारण मला असं वाटतंय की व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट जरा जास्त स्ट्रॉंग आहे. सो रिस्क नाही घेणार आहे. व्हॅनिलाचा टेस्ट थोडा कमी आला तरी चालेल, बट नो रिस्क. 1/4 ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे, बट आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल नाही, आपल्याकडे सनफ्लॉवर ऑइल आहे जे चालतं इथे असं लिहिलं आहे. तर आपण 1/4 कप सनफ्लॉवर ऑइल टाकणार आहोत आणि स्वीटनर. ठीक आहे. सो जे स्वीटनर आहे ते आपल्याला 6 to 8 टेबलस्पून टाकायचं आहे, पण मी चाखून बघेल ते बॅटर कसं लागतं. आता माझ्याकडे एक्स्ट्रा ग्रीक योगर्ट आहे बिकॉज आम्ही मागवलं रे. सो ते जे आपण हे बनवलं आहे ना फ्रॉस्टिंग, त्यामध्ये मी जास्त योगर्ट टाकणार आहे, कारण ते अजूनही जरा कडसर मला लागतंच आहे, जे नाही व्हायला हवं होतं. आपल्याला शुगर टाकायची आहे. आयडियली तुम्ही वेट आणि ड्राय मिक्सचर वेगवेगळं करता, बट मी करत नाही. सो मला जसं करायचं तर मी करणार. मला आवडतं आहे, मला याची भीती वाटते, त्यामुळे मी अगदी छोटू टाकणार आहे बस. सो 5 मिनिटं ह्याला लुप केल्यानंतर हे बॅटर झालेलं आहे. सो पॅनला ग्रीस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. 45 मिनिटसाठी हे बंद करून केकला होऊ द्यायचं. असेल विथ द फ्रॉस्टिंग, चॉकलेट केक आहे, चॉकलेट फ्रॉस्टिंग हे जाणार. आयडियली ह्याच्या खाली स्टँड हवा. सो 45 मिनिट्स, 30 मिनिट्स लिड उघडायची नाही आहे अजिबात, असं सांगितलेलं आहे ChatGPTने. सो आपण 30 मिनिट्स त्याला हात लावणार नाही आणि मग डिमोल्ड करूया आणि मग फ्रॉस्टिंग लावूया आणि मग केक तयार होईल. मग केलंच. थोडंसं मोल्डला चिकटलं येते आय गेस, बट हे शिजायला जवळपास 1 तास लागला, जो नाही लागायला पाहिजे. 45 मिनिट्समध्ये व्हायला पाहिजे, बट आय गेस कढाई असल्यामुळे ते इव्हनली कुक नाही झालं आहे. अँड लुक ॲट दिस ब्युटी. अजिबात करपलं नाही आहे, खालून पण करपलं नाही आहे. आणि हे पण, हे मी चाकू घालून बघितलं आहे की ते स्टिकने, सो इट केम आउट क्लीन. असा निघायला पाहिजे चाकू. तुमच्या चाकूला बॅटर नाही, किंवा टूथपिक युजली यूज करतात, बट माझ्याकडे टूथपिक नव्हती, सो मी चाकू यूज केला आणि इट केम आउट क्लीन. सो आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी, सो इट लाईक कूल्स डाऊन अ लिटल बिट. मग आपण त्याला कट करून फ्रॉस्टिंग बनवून तयार करू. हॅपी बर्थडे म्हणायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. सांगा कसं आहे. थोडं कडू लागतंय ना, नाही? चांगलं आहे. ओट्सच्या फ्लावरचं आहे, म्हणजे अजिबात त्यांची शुगर हाईकच होणार नाही. कसं आहे खरं सांग, कसं आहे. प्रयत्न झाले.